महाराज असं थोडंसं हां बस ओके मोबाईल बिड्डा बिड्डा झाला काय तू कसं स्वरूप असणार आहे, मूर्तीचं संवर्धन कसं केलं जाणार आहे या काळात आणि दर्शन किती दिवसांनी सुरू होणार? आज सर्वप्रथम श्री विठ्ठलाची पाद्यपूजा करून व माता रुक्मिणीची पाद्यपूजा करून त्यांच्यावरच भार घालून या कामाची सुरुवात केली गेलेली आहे। प्रथमतः सगळी चांदी काढली जाईल। या चांदी काढताना एक याची समिती गठन केली गेलेली आहे। समिती गठन केल्यानंतर त्या चांदीची शुद्धता पूर्णतः तपासली जाईल। हे तपासत असताना काही महाराज मंडळी, काही वारकरी संघटना, काही पत्रकार मंडळी, काही गावातील प्रतिष्ठित मंडळी, काही मंदिरे समितीचे सदस्य या सगळ्यांना घेऊन त्याची शुद्धता तपासली जाईल। तपासली गेल्यानंतर त्याला डबल ग्लास बुलेट प्रूफचा तिथं बसवण्यात येईल। बसवल्यानंतरच आतली फरशी काढण्यात येईल आणि आमचा प्रयत्न राहील की आज आम्ही 1.5 महिन्याचा कालावधी देत आहोत, पण जास्तीत जास्त आणि लवकरातल्या लवकर हे काम करून भाविकांसाठी दर्शन, चरणस्पर्श दर्शन आम्ही उपलब्ध करून देऊ। दर्शनाची काय व्यवस्था आहे? आता सध्या भाविकांच्या दर्शनाची मुखदर्शन व्यवस्था आहे। पहाटे 5 पासून ते पावणे 11 पर्यंत दर्शनाची व्यवस्था राहील। बाहेर स्क्रीन लावणार, बाहेर LED स्क्रीन लावणार आहोत। या संपूर्ण काढण्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग केली जाईल। त्या व्हिडिओ रेकॉर्डची हार्ड CD केल्या जातील, त्याचं संपूर्ण जतन केलं जाईल आणि हा माहिती अधिकाऱ्याखाली सर्वांना बघण्याची मुभा राहील।